साहेबांसोबत कोणी फ्रॉड केला तर त्याचा राग मलाही येणार आहे. इव्हन हा राग सगळ्यांनाच यायला पाहिजे काय. ही रिंगटोन ही तर पार्टी ऑफिसच्या बाहेर ऐकू आली होती. ही स्वानंदीच्या मोबाईलची आहे. अरे काय झालं, इतके थंड का झालात? आता आलाय ना मणी दादा. हो. बजाव. गुलाल डोळ्यात गेला का? थांबा, गुमाल गुमाल नाही, झोमतय. गुलाल गुलाल. एक मिनिट. माझ्या विरोधात पोलिसात जातेस, मला या सुजित सरपोतदारला आत टाकण्याचा प्रयत्न करतेस. तुझी लायकी काय आहे ग? आता कळलं ना सुजित सरपोतदार काय चीज आहे ते. मला माहितीये सुजित सरांचं हे सेलिब्रेशन मणी सर जेलमधून सुटून आले त्यासाठी नव्हतंच. ते गुन्हेगार असून त्यांना अटक झाली नाही त्यासाठी होता. तरी नशीब समजा त्या स्वानंदीला मी फोनवर बोलताना ऐकलं, तर ती समजा त्या कंपनीपर्यंत पोहोचली असती ना तर मोठा घोळ होऊन बसला असता. माझं बोलणं सरपोतदार साहेबांनी कसं काय ऐकलं? घराचं दार बंद होतं आणि ते इथे आलेही नव्हते. मी फोनवर जेसीशी बोलत होते. त्यांनी बोलणं कसं काय ऐकलं? त्यांनी घरात काही डिव्हाइस तर नाही ना लावलं ज्याने त्यांना सगळ्या माझ्या गोष्टी कळतायत. मला शोधायला पाहिजे. हे सरपोतदार साहेबांनीच दिलं होतं. हा माईक सरपोतदार साहेबांनी आमच्या घरात बसवला. या माईकच्या द्वारे सरपोतदार साहेब आमच्या घरातलं सगळं बोलणं ऐकत होते. त्यांना सगळं कळत होतं. सरपोतदार साहेब, तुम्ही या थराला जाल असं कधीच वाटलं नव्हतं. आमच्या घरात माईक बसवून आमच्या खाजगी आयुष्यात डोकवलंय तुम्ही. हीच खरी वेळ आहे मणी सरांना सत्य सांगून सरपोतदार साहेबांचा खरा चेहरा त्यांच्या समोर आणायची. तेही या पुराव्या सकट. शालिनी, संचिता, शालिनी, संचिता. बघितलं का कोण आलंय? ओवाळणार नाही का? मला असली हलकी कामं सांगू नका. ह्या तुरुंगातनं सुटून आलेल्या नोकराला मी ओवाळणार नाही. अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो शालिनी,
संचिता डॅड मी आहे ना, मी बघते हा. बर. काय झालं? डॅड मी 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 नाही ओवाळू शकत. सॉरी डॅड. दे इकडे, मी ओवाळतो. मणी सर, तुम्ही ताबडतोब आपल्या घरी चला. स्वानंदी, अहो पण मणी सर घरी चला, मला तुम्हाला महत्वाची गोष्ट दाखवायची आहे. स्वानंदी काय? मणी सर प्लीज. अहो मणी, अरे मणी, ह्या स्वानंदीला नक्की काय दाखवायचं असेल मणीला की इतक्या अर्जंटली घेऊन गेली? काय झालं नीट? स्वानंदी, काय झालंय नीट सांगणार आहात का? का घेऊन आला असं तुम्ही मला? मणी सर, मला कळत नाहीये मी तुम्हाला कसं सांगू, पण आत्ता जे मी तुम्हाला सांगणार आहे ना, ते ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल, पण मी जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते तुम्ही शांतपणे ऐका आणि मगच रिॲक्ट करा. हो, ऐकतोय मी. आणि असं तुम्हाला काय सांगायचंय ज्यासाठी मला इतकं समजावं लागतंय? हे बघा, अगदी बिंदास बोला. काय म्हणायचंय तुम्हाला? आणि असं घाबरलेला का तुम्ही? काय झालंय? मणी सर, सरपोतदार साहेब तुमचा वापर करतायत. स्वतःच्या स्वार्थासाठी ते तुम्हाला मॅनिप्युलेट करतायत. तुम्हाला, मला, आपल्याला मॅनिप्युलेट करतायत. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? हो मणी सर, तुमचा नाहक बळी देऊन ते उजळ माथ्याने बाहेर फिरतायत. तुम्हाला बाहेर काढायला मी आले होते पोलीस स्टेशनमध्ये सरपोतदार साहेबांच्या आधी. तेही सगळे पुरावे घेऊन. मी सगळे पुरावे पोलिसांना दिलेत, पण तिथे गेल्यावर काहीतरी विचित्रच घडलं. त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरनं ते सगळे पुरावे नष्ट केलेत आणि अचानक तिथे सरपोतदार साहेब आलेत त्या माणसाला घेऊन, गुन्हेगार म्हणून. त्या माणसाने सगळ्यासमोर गुन्हा कबूल केला. मणी सर, माझी खात्री आहे त्या माणसाने खरंच काहीच केलं नाहीये. तो गुन्हेगार नाहीये, तो खूप साधा माणूस आहे. स्वानंदी, तुम्ही काय बोलतात?